पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मना सज्जना भक्तिपंथेची जावेत, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावेत. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावेत, जनी वंद्यते सर्व भावे करावेत. श्रीराम. मंडळी, या श्लोकाचा विचार आपण मागील भागामध्ये पहिल्या भागामध्ये थोडाफार करून आलेलो आहे. ह्याचा विचार करत असताना मंडळी एक गोष्ट लक्षात अशी येते की समर्थांनी हे जे मनाचे श्लोक रचलेले आहेत हे मानवी मनाला केंद्रस्थानी ठेवून रचलेले आहेत. कारण असं आहे की मन जर अनुकूल असेल तर स्वार्थही घडतो, परमार्थही घडतो, व्यवहारही घडत असतो. आणि मनाची अनुकूलता हीच सर्व गोष्टीला फार महत्त्वाची आहे. म्हणून ते मन आपल्याला अनुकूल होईल, येणकेन प्रकारेनं कसं ते अनुकूल होईल असा प्रयत्न समर्थांनी या ठिकाणी केलेला दिसतो. आणि त्याकरताच समर्थांनी आपल्या मनाला संबोधित करत असताना सज्जना असा संबोधन वापरलेला आहे. मना सज्जना असं समर्थ म्हणतात. आता गंमत अशी आहे की या मनाला सज्जन का म्हटलेलं आहे? मन खरंच सज्जन आहे का, किंवा सज्जनांची काय लक्षणं आहेत ह्याचा जर आपण विचार केला तर सज्जनाची ही लक्षणं आहेत की त्याच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत ते सर्वांना आवडणारे असतात. तो सर्वांना त्याच्या गुणांमुळे हवा हवासा वाटत असतो. उदाहरणार्थ एखादं लहान मूल जर आपण बघितलं, आपण म्हणतो किती सज्जन बाळ आहे. याचा अर्थ असा की ते सर्वांचं ऐकत असतं, एखाद्याने सांगितलेली कामं करत असतं, एखाद्याला उलट उत्तर देत नाही, कुणाशी भांडत नाही, फारसा असा व्रात्यपणा करत नाही. असे जे त्या ठिकाणी गुण असतात मुलाला, त्या मुलाला आपण सज्जन म्हणतो. अध्यात्मामध्ये सज्जन या शब्दाचा अर्थ खोलमध्ये वेगळा आहे, पण आपण ढोबळ मानेने त्याचा अर्थ पाहतोय. आता मनाचा जर विचार केला तर मनाच्या ठिकाणी हे सज्जनत्व आहे का? तर आपण बरंच संत साहित्यामध्ये जर पाहिलं तर मनाला एका प्रकारानं दोषच दिलेला आहे बऱ्याच ठिकाणी. कारण का, तर अनेक दुर्गुण मनाच्या ठिकाणी आहेत. तुकाराम महाराजांचे बंधू संत कान्होबा महाराज एका ठिकाणी असं सांगतात, काय काय करीतो या मना, परिते नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, मेऊ पतना आदरिले, भलत्या सवे धावे सैराट. कान्होबा महाराज म्हणतात, हे भगवंता, या मनाला स्थिर करण्याकरता काय काय मी केलं नाही. सगळ्या प्रकारचे उपाय करून बघितले, पण ते ऐकतच नाही, माझं ऐकतच नाही. त्याच्या मनाला येईल ते करत असतं. काय काय करीतो या मना, परी ते न ऐके नारायणा. हे नारायणा, माझं मन ऐकत नाही बाबा. काय करतं तुमचं मन? करू नये त्याची करी विवंचना. ज्या गोष्टीची विवंचना करू नये, करून काय उपयोग होत नाही, त्याची सतत विवंचना करत बसतं. आणि नको त्या गोष्टीची विवंचना म्हणजे त्या नको त्या गोष्टीचा विचार जर करत बसलो आपण तर आपली अधोगती ही ठरलेलीच आहे. तो मनुष्य अधोगतीला जातो. पण काय करू देवा, ऐकतच नाही. अशा प्रकारची तक्रार मनाविरुद्ध केलेली आहे. किंवा तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी बोलत असताना असं म्हटलंय की मनाला त्या ठिकाणी घोड्याची उपमा दिलेली आहे. आपण एखादा पांगळा मनुष्य असावा, आपल्याला हात पाय हे अवयव नसावेत, आणि मग इकडून तिकडे जाण्याकरता आपल्याला एखाद्या वाहनाचा आश्रय करावा लागावा. तो वाहनाचा आश्रय म्हणजे घोड्याचा आश्रय केलेला आहे म्हणतात महाराज. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. मग बसलो कशावर? तर त्या मनरूपी घोड्यावर बसलो. परंतु गंमत अशी झाली की त्या घोड्याचा लगामच तुटला. घोडं बेलगाम झालं. आता घोडं जर बेलगाम झालं, घोडेस्वाराचा जर लगाम त्याच्या हातात नाही राहिला घोड्याचा, तर मात्र काय परिस्थिती होती? महाराज म्हणतात, खेचता कुंपकाठी कुंट दरडी न पाहे. मग ते दऱ्या खोऱ्या डोंगर झाडी काटे हे सगळं वरबडत फरफटत माणसाला जसं
घेऊन जातं, दिशा फिरेल तिकडं, तशी अवस्था माणसाची होते. मग या मनाला सज्जना का म्हटलेलं आहे? इतकं दुर्गुणी मन असताना किती दुर्गुणी आहे, किती अवगुणी आहे. या मनाचे बरेच दुर्गुण आहेत, ते आपल्याला पुढे संदर्भाने वेगवेगळ्या ठिकाणी पाहता येतील विचार करत असताना. तुर्तात एवढाच मुद्दा आहे की अशा सर्व अवगुणांनी युक्त असणारं आपलं मन जरी असलं तरी त्याला सज्जना म्हणण्याचं एक कारण मात्र आपल्याला सापडतं. ते असं, ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परी या मनाचे एक निके. माऊली म्हणतात, इतकं जरी दुर्गुणी मन असलं ना तरी एक चांगली गोष्ट या मनाच्या ठिकाणी नक्कीच आहे. कोणती आहे? देखिल्या गोडीच्या ठाया सोके. एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची गोडी जर त्या मनाला लागली ना एकदा, की मग मात्र त्याच्याकडे ते वारंवार धाव घेत असतं. हे या मनाचा एक चांगला स्वभाव आहे. म्हणून या स्वभावाचाच परमार्थासाठी उपयोग करून घ्यायचा आणि त्याकरता वाईटाला वाईट न म्हणता त्याला चांगलं म्हणून चांगलं होतंय का बघण्याचा प्रयत्न करणं, हे समर्थांचं असणारं या ठिकाणी त्यांचा उद्देश आहे. म्हणून मनाला म्हणतात सज्जना, हे मना सज्जना, तू काय कर तर भक्तिपंथेची जावे. भगवंतापर्यंत जाण्याचे, देवप्राप्तीचे अनेक मार्ग शास्त्राने सांगितलेले आहेत. ज्ञानमार्ग आहे, कर्ममार्ग आहे, योगमार्ग आहे आणि भक्तिमार्ग आहे. पण आमच्या संत महात्म्यांनी ह्या बाकीच्या मार्गांचा विचार थोडासा बाजूला ठेवलेला आहे, कारण हे बाकीचे मार्ग फार कठीण आहेत. ज्ञानमार्गाचा जर विचार केला तर ज्ञानमार्ग हा सर्वांना सहजासहजी न मिळणार आहे. ज्ञान म्हणजे काय? आपण ज्याला व्यवहारामध्ये ज्ञान म्हणतो तसं अध्यात्मामध्ये ज्ञान या शब्दाचा अर्थ अभिप्रेत नाही आहे. व्यवहारामध्ये आपण नॉलेज म्हणजेच ज्ञान असं म्हणतो, पण नॉलेज या शब्दाचा अर्थ आहे माहिती. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. माहिती एखाद्या गोष्टीची आपल्याला अनेक स्रोतांपासून मिळत असते, पण ज्ञान हे अनुभवजन्य असावं लागतं. म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टीची माहिती असते पण ज्ञान नसतं. व्यवहारात अशा कितीतरी गोष्टी आहेत. उदाहरणार्थ आमच्यासारखी शहरी माणसं, आम्हाला शेतींच्या अवजाराची माहिती आहे. उळव, पाबर, नांगर, तिफल, चाडे, ही सगळ्या वस्तू आम्हाला अवजार माहिती आहेत, पण त्याचं ज्ञान आहे का? ज्ञान अजिबात नाही. तसं अध्यात्मामध्ये माहितीला उपयोग नाही. एका ठिकाणी महाराज म्हणतात, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. माहिती रूपानं झालं पण अनुभव रूपानं काहीच नाही. त्या अनुभव रूपाने येण्याकरता खूप कष्ट करावे लागतात. तेवढी ताकद आपल्या सामान्य माणसाकडे नसते. म्हणून ज्ञानमार्गही अवघड आहे. कर्ममार्ग तर त्याहीपेक्षा अवघड आहे. किती अवघड आहे तर नाथ महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे की कोणतेही कर्म करत असताना पहिल्यांदा आचमन करावं लागतं आणि ते आचमन करत असताना संध्या करावी लागते. आणि त्याकरता भगवंताचं नामचिंतन करून त्या हातामध्ये पाणी घ्यायचं असतं आणि ते पाणी घेत असताना किती घ्यावं हे सुद्धा शास्त्र सांगितलेलं आहे. कर्मी आचमन करावे, माश मात्र उदक घ्यावे, न्यून्य अथवा अधिकत्वे पावे, दोष सुरा पानसम. नाथ महाराज म्हणतात, माश मात्र म्हणजे एक उडीद भिजेल एवढं पाणी त्या आचमनासाठी घ्यावं. आम्ही किती घेतो, काय घेतो आमचं आम्हाला माहिती. इथंच आमचं सगळं चुकतंय. म्हणजे ती सुरुवात चुकली ते शेवट कसा चांगला होईल, त्याकरता तोही मार्ग अवघड आहे. याकरता भक्तिपंथेची जावे. योग मार्ग तर विचार करण्यासारखा नाहीच आहे आपल्याला. म्हणून भक्तिपंथेची जावे. का तर महाराज म्हणतात, भक्तिपंथ बहु सोपा. सर्व मार्गामध्ये सोपा जर असेल तर भक्तीचा मार्ग आहे. भक्तीमध्ये प्रेमाने देवाला जिंकता येतं. प्रेमाने देव सहज हस्तगत होतो. भावबळे आकळे ज्ञानोबराय म्हणतात. भावाच्या म्हणजे प्रेमाच्या बळानं तो परमात्मा आकळला जातो, आपल्या ताब्यात येतो. एवढ्या करता त्याच मार्गाचा अवलंब कर असा मनाला त्या ठिकाणी उपदेश केला. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. परंतु ही भक्ती करत असताना माणसाच्या आचरणामध्येही काही अशा प्रकारचे बदल झाले पाहिजेत. नुसतीच भगवंताची भक्ती करतो आणि आचरण जर चांगलं नसेल तर त्या भक्तीचा काही उपयोग नाही. आपण म्हणतो 2-2 तास देवाची पूजा करता तो,
सगळे ग्रंथ वाचतात आंघोळ केल्यानंतर, देवपूजा 2 तास करतात, पण बाहेर एकदा गेलं की ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, ह्याला कसं गंडवायचं, त्याला कसं गंडवायचं, फसवा फसवी, हा सगळा जर आचारविचारामध्ये जर आपल्या दुर्गुण असेल तर ती केलेली भक्ती सुद्धा भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. त्याकरता भक्तीचं आचरण करत असताना त्या जोडीला आचारालाही फार महत्व आहे. म्हणून जगामध्ये जे निंद्य कर्म सांगितलेलं आहे थोर पुरुषांनी शास्त्रांनी, त्या निंद्य कर्माचा त्याग अवश्य करायला पाहिजे. ज्यांनी निंदेते, आता कशाला निंद्य सांगितलेलं आहे? पुष्कळ गोष्टी सांगता येतील आपल्याला. मद्यपान करणं निंद्य आहे, मांसाहार करणं निंद्य आहे, बाकीच्या इतर भरपूर गोष्टी अशा आहेत की ज्या तिरस्करणीय सांगितलेल्या आहेत. त्याचा आपण त्याग करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. जगामध्ये जी वंद्य आहे म्हणजे ज्याच्या योगानं आपल्याला पूज्यता प्राप्त होते, मान्यता प्राप्त होते, अशा गोष्टी आपण आचरणात आणल्या तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात तो मनुष्य परमात्म्यापर्यंत जाण्याकरता अतिशय योग्य अशा प्रकारची त्याची वाटचाल सुरू होते. आणि मग तो मनुष्य भगवंतापर्यंत जाण्याला कोणताही अडथळा शिल्लक राहत नाही. त्याला देवाची प्राप्ती होते. म्हणजे परमोच्च आनंदाची त्या जीवाला प्राप्ती होत असते. परमोच्च आनंद म्हणजेच परमात्मा, आणि तो मिळावा याकरता हे सगळे खटाटोप आणि प्रयत्न आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलेले आहेत. असा या श्लोकाचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. मंडळी, थोडंसं चिंतन या श्लोकावरती जितकं करता येईल तेवढं केलेलं आहे. आपल्याला हे चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या अमृतबिंदू या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आपल्या परिचितांच्यापर्यंत, इतरांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचवा आणि चॅनलला लाईक सर्वांनी करा अशी विनंती. नमस्कार मंडळी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.